नाका या ठिकाणी कराडामध्ये आलेलो आहे। या ठिकाणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रकांतदादा पाटील यांनी अनेक ठिकाणी अनेक वेळा होणाऱ्या डबल महाराष्ट्र केसरी स्पर्धा होती, त्याबद्दल एकच महाराष्ट्र केसरी झाली पाहिजे ही मानाची आहे आणि ती एकच ठिकाणी झाली पाहिजे, एकदाच झाली पाहिजे याविषयी जे आंदोलन छेडलेलं आहे त्या आंदोलनासाठी या ठिकाणी महाराष्ट्र केसरी अप्पालाल कदम, आप्पासाहेब कदम, नामदेवराव मोळे, रामा माने, विष्णू जोशीलकर, धनाजीभाऊ फडतरे याशिवाय अनेक महाराष्ट्र केसरी, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महाराष्ट्रातील मातब्बार पैलवान आज या ठिकाणी उभे आहेत। आपल्या पाठीमागे सध्या सर्व महाराष्ट्र केसरीचं चित्र आपणाला दिसतं आहे। तरी आज जे आंदोलन आहे एकच महाराष्ट्र केसरी व्हावी या पाठीमागचा जो उद्देश आहे किंवा या पाठीमागची जी तळमळ आहे ती आपण स्वतः महाराष्ट्र केसरी अनेक मातब्बार पैलवान आप्पासाहेब कदम यांच्या तोंडून आपण या महाराष्ट्र केसरीविषयीचं जे काही महत्त्व आहे, त्याचा जो काही दर्जा आहे, त्याविषयी जी चाललेली काही जी चर्चा आहे त्याबद्दल माहिती आपल्याला सांगतील। बोला, महाराष्ट्र केसरी स्पर्धा एकच व्हावी याबद्दल हॅलो काय आहे? नमस्कार। या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील सर्व महाराष्ट्र केसरी सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आपण आज मेळावा पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। महाराष्ट्र केसरी किंवा कुस्तीबद्दल महाराष्ट्रात पहिल्यापासून महाभारत रामायणापासून कुस्तीला फार महत्त्व आहे। तेव्हापासून हा खेळ चालत आलेला आहे आणि अलीकडच्या काळात पैशाच्या जोरावर काही वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून 2 महाराष्ट्र केसरी किंवा आता सध्या ते ह्या वर्षी तरी 4 महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहेत असं जाहीर झाले। तर त्यामुळं महाराष्ट्र केसरीची व्हॅल्यू किंवा महाराष्ट्र केसरीबद्दल असणारी किंमत ही कमी होते आणि महाराष्ट्र पैलवानी पेशाला हे हानिकारक आहे। त्यासाठी शासनानं क्रीडा खात्यानं किंवा मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून एक महाराष्ट्र त्यातील एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली पाहिजे आणि ती अधिकृत असली पाहिजे। नाहीतर काय होतं आहे, वेगवेगळे महाराष्ट्र केसरी झाली की त्याला शासनाचा कोणताही लाभ मिळत नाही किंवा कोणता महाराष्ट्र केसरी खरा आणि कोणता महाराष्ट्र केसरी योग्य याचीही लोकांना समजत नाही। त्यामुळं शासनानं मुख्यमंत्र्यांनी आणि क्रीडा मंत्र्यांनी विशेष लक्ष घालून ही एका महाराष्ट्रामध्ये एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली पाहिजे आणि ती व्हावी यासाठी आज या ठिकाणी आपण आज खासबाद जाधवाला स्मरून उद्याच्याला मुंबईला जाऊन आझाद मैदानावर लाक्षणिक उपोषण करून त्या ठिकाणी शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न सर्व महाराष्ट्रातील तमाम कुस्ती शौकीन आणि कुस्तीगीर हे करणार आहे आणि त्याचा निश्चितच चांगला परिणाम होऊन शासनानं या ठिकाणी एकच महाराष्ट्र केसरी करावा अशी आमच्या सर्व पैलवानांच्या वतीने विनंती। या ठिकाणी वस्ताद नामदेवराव मोळे, रामा माने तसेच धनाजी फडतरे अनेक मातब्बार सगळे पैलवान आहेत। यानंतर त्यांचे कुस्तीतील पूर्ण महाराष्ट्रातून मातब्बार कुस्तीगीर या ठिकाणी जमा झालेले आहेत। कारण एकच महाराष्ट्र केसरी आणि ती दर्जाची मानाची महाराष्ट्र केसरी असावी आणि त्याने दिलेले जे महाराष्ट्रातले जे सरकारने दिलेले जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट हे संपूर्ण सर्व सरकारी व्यवस्थापनेमध्ये ते सरकारी सर्टिफिकेट चालावे, त्याचा जे काय असेल तो त्याचा फायदा तो त्या पैलवानाला मिळावा आणि तो पैलवान त्याला एक विशेष दर्जा प्राप्त व्हावा यासाठी हा संपूर्ण अट्टहास या ठिकाणी पैलवानांचा आहे। आणि हे पैलवानांनी छेडलेले हे आंदोलन हे पूर्णपणे एकच महाराष्ट्र केसरी झाल्याशिवाय थांबणार नाही हेही यातून हे पैलवान सांगत आहेत। धन्यवाद।